ठाण्यात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतर उद्या विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती ठाणे यांच्या वतीने दिनांक 16 एप्रिल 2025 पासून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणासाठी भंते गौतम रत्न व भिक्खू संघ तसेच बुद्ध अनुयायी उपासक उपासिका गेले 11 दिवस बसले आहेत। BT ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावे, महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्याच्या वतीने 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून महामोर्चा भव्य प्रमाणात तळापाळी मार्गे जांभळी नाका, टेंभी नाका, कोट नाका येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महामोर्चाचा समारोप होणार आहे। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोर्चाच्या वतीने अशोक शिंगारे साहेब ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी निवेदन देणार आहेत। हा महामोर्चा पूज्य भंतेगण ठाणे जिल्ह्यातील बुद्ध अनुयायी अनेक समाजसेवी संघटनांच्या वतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भंते गौतम रत्न महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सदर प्रसंगी नंदकुमार मोरे, मिलिंद सातदिवे, संदीप खांबे, रामभाऊ तायडे, सोनाली गायकवाड, शंकर जमदाडे तसेच अनेक बौद्ध अनुयायी बंधू भगिनी अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाबोधी आमच्या हक्काचं, महाबोधी आमच्या हक्काचं, बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात 11 दिवस या ठिकाणी कोर्टनाक्याच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार 27 तारखेला 3:30 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ठाणे स्टेशनपासून सुरू होऊन टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहे। तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव 3:30 वाजता उपोषण आपला महामोर्चामध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावे असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। धन्यवाद।